सायटिका म्हणजे नेमकं काय? कंबरदुखी आहे का नर्व पेन? आजकाल खूप लोक एक कॉमन प्रॉब्लेम घेऊन येतात. कंबर दुखतीये आणि पेन पायात जाते. काहींना करंट लागल्यासारखं वाटतं, काहींना पाय सुन्न झाल्यासारखा वाटतो, तर काहींना जास्त वेळ बसल्यानंतर उठायलाही त्रास होतो. आणि बहुतेक लोक याला नॉर्मल बॅक पेन समजतात. पण अनेक वेळा हे सायटिका असते. सगळ्यात आधी सायटिका म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आपल्या कमरेपासून नितंबातून पायापर्यंत एक मोठी नर्व जाते. तिला सायटिक नर्व म्हणतात. ही बॉडी मधली सगळ्यात मोठ्या नर्व्स पैकी एक आहे. जेव्हा या नर्ववर प्रेशर येते किंवा ती इरिटेट होते, तेव्हा पेन फक्त कमरेत राहत नाही, तर तो नितंब, मांडीची मागची बाजू, पोटरी आणि कधी कधी आपल्या टाचेपर्यंत जातो. म्हणून सायटिकामध्ये फक्त पेन नाही, तर बर्निंग सेन्सेशन, टिंगलिंग म्हणजे सुन्नपणा किंवा वीकनेस आपल्याला जाणवतो. आता प्रश्न येतो की हा प्रॉब्लेम नेमका होतो कसा? आजकाल लाईफस्टाईल खूप बदललंय. तासन तास बसणं, मुवमेंट कमी, मोबाईल मान खाली बघून बघणं, वर्क फ्रॉम होम, रॉंग पोश्चर, अशा असंख्य कारणांमुळे हळूहळू कमरेवरती प्रेशर वाढायला लागतं आणि हळूहळू मसल्स टाईट होतात आणि नर्व इरिटेट व्हायला लागते. काही केसेसमध्ये डिस्क बल्ज किंवा स्लिप डिस्कमुळेही सायटिकाचे सिम्पटम्स दिसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक लेग पेन म्हणजे सायटिका नाही आणि प्रत्येक सायटिका सर्जरी पर्यंत जात नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग, सायटिका असेल तर काय करू नये. टिप नंबर 1, कम्प्लीट बेड रेस्ट. खूप लोक मुवमेंट पूर्णपणे थांबवतात, बंद करतात. पण कम्प्लीट रेस्टमुळे मसल्स अजून वीक होतात आणि स्टिफनेस वाढतो. दुसरी चूक, रोज पेनकिलर घेणं. पेनकिलर काही वेळ पेन कमी करते, पण नर्ववरचं प्रेशर, बॉडी मेकॅनिक्स बदलत नाही, म्हणून पेन परत परत येतं. तिसरी चूक, पोश्चर इग्नोर करणं. बसताना बाक काढून बसणं, एका पोझिशन मध्ये जास्त वेळ बसणं, यामुळे प्रेशर अजून वाढते आणि मग सायटिकामध्ये आता आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे ते आता आपण पुढे घेऊया. सो टिप नंबर 1, बॉडीला कंप्लीट रेस्ट देऊ नका. हलकी मुवमेंट ठेवा. दर 30-40 मिनिटांनी उठा, थोडं चाला, थोडं, कारण मुवमेंटमुळे बॉडी स्टिफनेस कमी व्हायला मदत होते. टिप नंबर 2, जेंटल स्ट्रेचिंग. सिंपल स्ट्रेचेस मसल्स रिलॅक्स करण्यास मदत करतात. टिप नंबर 3, रूट कॉज समजून घ्या. कारण प्रत्येक व्यक्तीचा पेन पॅटर्न हा वेगळा असतो. काहींमध्ये पोश्चर इश्यू असतो, काहींमध्ये मसल इम्बॅलन्स असतो. म्हणून प्रॉपर असेसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. FM4 थेरपीमध्ये आम्ही फक्त पेन कमी करण्यावर काम करत नाही, तर पेन का होतोय हे समजून घेऊन त्यावर काम करतो. मुवमेंट, पोश्चर, मसल ऍक्टिव्हेशन आणि रिकव्हरीवर आम्ही फोकस करतो. जर तुम्हालाही कंबर ते पायात जाणारा पेन, टिंगलिंग किंवा स्टिफनेस जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही तुमचे पहिले मोफत कन्सल्टेशन सेशन आमच्या पुणे येथील थेरपी सेंटरमध्ये बुक करू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला पुण्याला येणं शक्य नसेल, तर दर शनिवारी आणि रविवारी मी भारतातील सगळ्या लोकांसाठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये वर्कशॉप ऑर्गनाईज करतो. तेही तुम्ही अटेंड करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करा. ॲज शेअरिंग इज केअरिंग. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.